श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। 26 नोव्हेंबर रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु त्यावेळी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करतो, पण यावेळी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला मात्र आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कामे करायची आहेत हे सांगणार आहे। या दिवशी तुम्ही अशी काही कामे केली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सर्व नष्ट होते। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातला अंधकार, आयुष्यातले दुःख, आयुष्यातले वाईट गोष्टी, आपल्याकडून घडलेलं पाप हे सगळं जळून जावं म्हणून या दिवशी आपल्याला अशी काही कामे करायची आहेत। असं काही केल्याने आपलं जीवन प्रकाशमय होऊन जातं। त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होते, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। तर या दिवशी घरातील गृहिणींनी कोणकोणती कामे करायची आहेत हे आपण पाहूया। त्याआधी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं, कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव देण्यात आलं आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शंकराची देखील पूजा करायची असते। तर सर्वात प्रथम आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करावा। तर हा दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा साजरा केला जातो। त्यामुळे जशी दिवाळी आपण साजरी करतो तसाच हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरा करायचा आहे। सकाळी उठल्यावरती नेहमीप्रमाणेच आपल्याला दारामध्ये सडा छानशी रांगोळी काढायची आहे। त्याचबरोबर घराची देखील संपूर्ण साफसफाई करायची आहे। फरशी पुसताना नेहमीप्रमाणेच पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद टाकून तुम्ही फरशी पुसू शकता। संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। या दिवशी म्हणजे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे। जर तुम्हाला हे शक्य होणार नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे 1-2-3 थेंब टाकून तुम्ही त्या पाण्याने सुद्धा स्नान केलं तर तुम्हाला गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळू शकतं। तर तुम्ही असंही करू शकता। तर हा दिवस देव दीपावली म्हणून सुद्धा साजरा केला जातो। तर आपल्याला देवांना स्वच्छ कोमट पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालायचं आहे। देव दीपावली म्हणजे देवांची दिवाळी, त्यामुळे आपल्याला या दिवशी देवांना स्वच्छ स्नान करून त्यांना छानसं सजवून त्यांच्या पुढे छानशी दिव्यांची आरास करून या दिवशी बघा दीपदान केलं जातं। त्यामुळे देवघरामध्ये जास्तीत जास्त दिवे लावून आपल्याला देवघर उजळून टाकायचं आहे। जर तुमच्याकडे जागा असेल, देवघरासमोर दिवे लावण्यासाठी जागा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त दिवे लावा। नसेल तर मग देवघराच्या दोन्ही बाजूस दोन्हीकडे 2 दिवे लावले तरीही चालतील। तर हे दिवे आपल्याला सायंकाळी लावायचे आहेत। स्नान वगैरे मात्र आपण सकाळीच करायचं आहे आणि दिवे मात्र आपल्याला सायंकाळी पौर्णिमेच्या दिवशी लावायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी विशेष करून भगवान महादेवांचंही पूजन केलं जातं। तर आपल्याला सायंकाळीच म्हणजे प्रदोष समयी भगवान शंकरांना म्हणजे शिवपिंडीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने जलाभिषेक, त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे। हा अभिषेक करताना तुम्ही शिवसहस्त्र नामावली किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त भगवान महादेवांचं स्मरण करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आपल्याला हा अभिषेक वगैरे झाल्यानंतर शिवशंकरांची विधिवत अशी पूजा करायची आहे। म्हणजे शिवपिंडीवरती आपल्याला भस्म लावायचं आहे, शक्य असेल तर पांढरं फूल वाहायचं आहे। त्याचबरोबर बेलपत्र असेल तर आपल्याला ते शिवपिंडीवरती वाहायचं आहे। या देवदिवाळीच्या दिवशी देवांची अशी विधिवत पूजा केली तर देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त देवांचं स्मरण करायचं आहे। हा दिवस खूप शुभ असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणतेही तामसी पदार्थांचे सेवन करायचे नाही, जसे की मांस, अंडी, मद्यपान असं कोणतंही आपल्याला कृत्य करायचं नाही। अशा प्रकारे सायंकाळी तुम्ही शंकरांना अभिषेक वगैरे केल्यानंतर त्यांची विधिवत पूजा केल्यानंतर आपण त्रिपुरी वात जाळायची आहे। बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विशेष करून त्रिपुर वात जाळली जाते, ती आपल्याला सायंकाळीच प्रज्वलित करायची असते। म्हणजे 750 वातींचा एक बंच असतो, तर ती वात आपल्याला
पूजेच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते. 15 ते 20 रुपयांना येते फक्त, किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा बनवू शकता. आधी साधा दिवा लावून भगवान शंकरांची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर मग आपल्याला ती त्रिपुरी वात प्रज्वलित करायची असते. आपल्या आयुष्यातला अंधकार, सर्व दुःख, आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी आणि आपल्याकडून घडलेलं पाप हे सगळं जळून जावं म्हणून या दिवशी त्रिपुरारी वात जाळली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी दीपदान ही केलं जातं. बघा, या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, त्याचबरोबर देवघरात सुद्धा जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत. आपलं घर दिव्यांनी उजळून टाकायचं आहे. सर्वात प्रथम आपण 2 दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावायचे आहेत. खाली उंबरठ्यावरती दोन्हीकडे 2 दिवे लावायचे आहेत. त्याचबरोबर तुळशीजवळ एक, घराच्या अंगणामध्ये तुम्ही दिव्यांची आरास करू शकता. स्वस्तिकच्या रूपामध्ये दिवे ठेवू शकता किंवा रांगोळी काढून त्या रांगोळीवरती सुद्धा दिवे ठेवू शकता. तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत. किंवा काही जण मंदिरामध्ये सुद्धा दिवे लावतात. तर दीपदान सुद्धा केलं जातं. दीपदान करणं हे सुद्धा खूप शुभ असतं. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. मात्र आपल्या उंबरठ्यावरती 2 दिवे, तुळशीजवळ दिवा, अंगणामध्ये थोडेसे दिवे मात्र या दिवशी नक्कीच प्रज्वलित करा. तर बघा, ही त्रिपुरारी पौर्णिमा यावेळी 2 दिवसांमध्ये विभागून आलेली आहे. म्हणजे ही पौर्णिमा रविवारी 26 तारखेला लागणार आहे आणि 27 तारखेला सोमवारी दुपारी संपणार आहे. म्हणजे थोडक्यात पौर्णिमा ही सोमवारी सुद्धा असणार आहे. आणि हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस सोमवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलं आहे. सोमवार तोही महादेवांचा वार आणि त्यातूनही त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिकी पौर्णिमा असा हा शुभ संयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त भगवान शंकरांचं, महादेवांचं स्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला भगवान विष्णूंचं सुद्धा स्मरण करायचं आहे. विष्णूंची आणि लक्ष्मीची देखील आपण या दिवशी विधिवत अशी पूजा करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरती आंब्याच्या पानांचं तोरण आणि शक्य असेल तर झेंडूच्या फुलांचा समावेश असलेलं तोरण मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. कारण यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची जास्त क्षमता असते. त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावा. आणि लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला लक्ष्मीला एखादा गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झाले तर लक्ष्मीला प्रिय असलेलं दूध, साखर किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही खीर तुम्ही याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्राचं दर्शन घेत असतो, चंद्राची पूजा करत असतो आणि त्यातल्या त्यात ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे. चंद्राला हळदी कुंकू वाहून, अगरबत्ती ओवाळून, नैवेद्य दाखवून चंद्राची सुद्धा पूजा करायची आहे. ही पूजा आपल्याला अंगणातून किंवा टेरेसवरून, जिथं आपल्याला चंद्राचं दर्शन होईल तिथून आपल्याला ही चंद्राची पूजा करायची आहे. ही चंद्राची पूजा करताना तुम्ही ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. चंद्राची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रदोष सुद्धा दूर होतो आणि चंद्रदेवाचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी चंद्राची देखील विधिवत अशी पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे. आणि सकाळी आपण जेव्हा उंबरठ्याचं पूजन करतो किंवा सायंकाळी दिवे लावल्यानंतर उंबरठ्याचं पूजन झाल्यानंतर हात जोडून तुम्हाला उंबरठ्याला प्रार्थना करायची आहे की तुझ्यामार्फत नेहमी सकारात्मकता माझ्या घरात येऊ दे, सुख शांती सौख्य समृद्धी माझ्या घरामध्ये अखंड राहू दे, आलेली लक्ष्मी माझ्या घरातच राहू दे, अशी हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहील, घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जाच राहील, नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. त्यामुळे आपल्याला या दिवशी ही सर्व कामे करायची आहेत. तुम्ही सुद्धा ही कामे केली तर तुम्हाला खूप छान प्रसन्न वाटेल. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येईल, नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि आपलं आयुष्य खूप सुखकर होऊन जाईल. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या उद्याच्या पौर्णिमेला ही सर्व कामे नक्की करा. तुम्हाला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटेल. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.